Yes, very good morning to all. It's clear. Okay, last time tangent normal, right? त्याच्यावरती क्वेश्चन्स लगेच एक्सरसाइज मिसन्स एक्सरसाइज अँड द सॉल्व एक्झाम्पल्स त्याच्यामधून सॉल्व करत राहा. पटकन त्याच्या रिलेटेड क्वेश्चन शोधायचे आणि पटकन सॉल्व करून क्लिअर राहायचं. अप्लिकेशन तसा इझी पार्ट आहे. ज्याचं डिफरन्सिएशन व्यवस्थित असेल त्यांच्यासाठी काहीच टफनेस नसावं, काहीही टफनेस नसावं, इतकं इझी आहे ते. ओके, we'll start with the rate measure concept. Right now, third application, that is the rate measure. Third application, that is rate measure. Tangent normal आणि हा एकत्रच येतो actually. Rate measure related to the time factors consider केलं जातं. Rate measure related to the time असं consider केलं जातं. जसं displacement S असेल, displacement S असेल, तर definitely displacement with respect to time is the velocity, right? At particular time साठी आपण consider करतो. Then again, derivative of velocity with respect to time. Derivative of velocity with respect to time is the acceleration. We can write this term as d dt of v. What is v? ds by dt. ds by dt लिहू शकता. सो याचं फॉर्मेशन तयार होतं d2s by dt2, नॉट द स्क्वेअर नाहीये, सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये टाइप मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, राईट? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2s by dt2. आता हा फॉर्म सॉल्व करताना डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ, सपोज डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ टी दिलेलं असतं, 2t² मायनस टी मायनस 3 समथिंग दिलेलं असतं. तर याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा असतो, राईट? आणि टी ची व्हॅल्यू काढण्यासाठी कंडिशन दिली असते, आयदर वेलोसिटी 0 किंवा ऍक्सेलरेशन 0 असं काहीतरी दिलेलं असतं. टी ची व्हॅल्यू मिळते, टी ची व्हॅल्यू मिळाली की एस मध्ये सबस्टिट्यूट करायचं, व्ही मध्ये सबस्टिट्यूट करायचं, ऍक्सेलरेशन मध्ये सबस्टिट्यूट करून बाकी व्हॅल्यूज तुम्ही काढू शकता. रिलेटेड पार्ट आहे, लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये आहेच, ऍज इट इज आहे. चेक करा वाटलं तर. बऱ्याच ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढून सुद्धा फिजिक्सचे न्यूमरिकल्स इझिली सॉल्व्ह होतात. कॅल्क्युलस सेक्शन जिथं वापरलंय त्यांनी फिजिक्स मध्ये, तिथं नक्कीच बेनिफिट तुम्ही घ्यायला पाहिजे, स्पेशली फॉर द नीट स्टुडंट्स. रिलेटेड पार्ट फिजिक्सची जेवढं मेकॅनिक्सची आहे, तो पार्ट रिलेटेड टू द डेरिव्हेटिव्ह आला तर खूप इझी आहे. d2s by dt2 is the acceleration. ओके, रेट मेजर मध्ये हा पार्ट जस्ट लिहून ठेवा. टेक्स्टबुक मध्ये बहुतेक क्वेश्चन्स नाहीये, याच्यामध्ये विचारलेले आहेत, पण त्यांनी सीईटी ला वगैरे विचारलेले क्वेश्चन्स. ओके, एखादा क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल्स मध्ये वगैरे असू शकतो. लेट इट बी, डोंट वरी. काय असं स्पेशल काळजी करायची गरज नाही, रिलेटेड टू द फिजिक्स पार्ट आहे. ऍक्च्युअल रेट मेजर रिलेटेड टू द काही जॉमेट्रीज असतात, आणि त्या जॉमेट्रीचे व्हॉल्यूम, सरफेस एरिया, पेरिमीटर, ही कन्सेप्ट तुम्हाला माहित असली पाहिजे. त्याच्यावरचे क्वेश्चन जास्त आहेत तुम्हाला, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन जास्त आहेत. क्वेश्चन आहे एक्सरसाइज मिसन्स एक्सरसाइज 7 मध्ये, मिसन्स एक्सरसाइज 2 मध्ये. येस, मिसन्स एक्सरसाइज 2 मध्ये क्वेश्चन नंबर 7 आहे. पहा, सांगा रे पेज नंबर किती, टेक्स्टबुक पेज नंबर किती झालं हे लिहिणं. याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, मिसन्स एक्सरसाइज. सांगा पेज नंबर किती. द पोझिशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय द फंक्शन एस ऑफ टी. एस ऑफ टी गिवन आहे, S of t given. What is S of t? 2t square plus 3t minus 4. 2t square minus 3t plus 4. Okay, question number 7 काढला का मिसन्स एक्सरसाइज मध्ये? मेन क्वेश्चन नंबर 7, पेज नंबर 93. होमवर्कला चॅप्टर फार इझी आहे मानसी.
सरळ सरळ चॅप्टर आहे. क्वेश्चन मधले सगळेच एक्सरसाइज मिशन्स एक्सरसाइज मधले क्वेश्चन सगळे उचलायला पाहिजे तुम्ही पटकन. मी म्हणतो ना डेट टाका ना तुम्ही पटकन, कुठले क्वेश्चन घेतले कुठले नाही, लगेच टेक्स्टबुक उघडून चेक करून पाहायचं. नाही झालेले क्वेश्चन्स कम्प्लीट करायचे. त्याच्यात काय फारसे खूप क्वेश्चन आहेत असं नाहीये, लिमिटेड क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. The position of the particle is given by the function s of t 2t square plus 3t minus 4. Find the time t equal to c in the interval 0 to 4. Find the time in terms of c and that t lies between 0 to 4. T lies between 0 to 4 when the instantaneous velocity of the particle equals to its average velocity in this interval. Instantaneous velocity equal to average velocity. Okay, so this part, first thing t equal to c आहे. We can calculate the c first. पहिले आपण c काढायचं पाहू आणि नंतर त्याला इक्वेट करू. सो s इक्वल टू टी इथे आहेत आपण सध्या. डिस्प्लेसमेंट माहिती आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम हा डेरिव्हेटिव्ह घ्या. सो राईट इट. सोल्युशन मध्ये ds बाय dt डिफरन्शिएट द फंक्शन विथ रिस्पेक्ट टू t, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. ds बाय dt सांगायचा डेरिव्हेटिव्ह 2 जशाला तसा असतो, 2 जशाला तसा. t स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो पॉवर टू द फ्रंट साइड, पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1 म्हणजेच 2t झाला, 2t झाला मायनस 3t. t चा डेरिव्हेटिव्ह 1 असणार आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो दिस बिकम्स 4t minus 3. Displacement with respect to time is the velocity. Displacement with respect to time is the velocity. सांगा कंडिशन काय गिवन आहे. When the instantaneous velocity of the particle equal to its average velocity in the interval म्हटलं. मग t ची व्हॅल्यू c आहे, राईट. आपल्याला काय काढावं लागणार आहे, ऍव्हरेज वेलोसिटी काढावी लागेल. सॉरी, येस, मार्क दिस एज इक्वेशन नंबर 1. हा इन्स्टंटेनियस वेलोसिटीचा प्रकार झाला t इक्वल टू c साठी. म्हणजे तुम्ही काय ठेवू शकता, 4t च्या ठिकाणी c ठेवा. आता इक्वेशन नंबर 1 मार्क करा सर. आता इक्वेशन नंबर 1 मार्क करा. ओके, आपल्याला ऍव्हरेज काढायचा आहे. ऍव्हरेज काढायचा इन द सेन्स 0 टू 4, मिनिमम 0 मॅक्सिमम 4 आहे, राईट. ऍव्हरेज काढताना डिस्प्लेसमेंट ऍट t इक्वल टू 0 काढा. Displacement at t equal to 0. When t equal to 0, utilize करा. 2, 0 चा square, 3 into 0 plus 4. So answer is 4. Displacement at t equal to 0. Displacement at highest, that is 4. That is 4. t च्या ठिकाणी 4 ठेवा. 2 into 4 चा square, 3 into 4 plus 4. So 2 into 16 minus 12 plus 4. 16 minus 4. ओके, डिस्प्लेसमेंट घेतले, काही वेगळं केलेलं नाहीये. आणि काय काढायचं आपल्याला, ऍव्हरेज फॉर्म काढायचा आहे. सो ऍव्हरेज फॉर्म साठी हायेस्ट आणि लोवेस्ट फॉर्म. हायेस्ट 0, लोवेस्ट 4. इन्स्टंटेनियस या साईडला कॅल्क्युलेट केलं तुम्ही. आणि हा पार्ट काय करतोय आपण, पर्टिक्युलर मिनिमम 0 मॅक्सिमम 4 साठी टी साठी कॅल्क्युलेट केलं. सांगा किती येईल. -12 प्लस 4 किती येतं, -8. 16 2 जा 32 मायनस किती 8, किती राहिलं 24 का. yes, is it 24? s of 4. so काय काढायचं आहे, ऍव्हरेज वेलोसिटी. ऍव्हरेज वेलोसिटी, ऍव्हरेज वेलोसिटी काय असेल, डिस्प्लेसमेंट ऍट 4, डिस्प्लेसमेंट ऍट 4 मायनस डिस्प्लेसमेंट ऍट 0 डिवायडेड बाय t2 मायनस t1. टाइम ऍट 4 अँड टाइम ऍट 0 म्हणू आपण थोडक्यात. टाइम ऍट 0 अँड टाइम ऍट 4. तसं किती येतं डिस्प्लेसमेंट, -4 आहे का. 2t स्क्वेअर प्लस 3t. ओके, इथं चुकलं. 2t स्क्वेअर प्लस 3t -4 आहे. सॉरी, -4 आहे. त्यामुळे इथं काय येईल, इथं 0 होतं म्हणून लकीली आन्सर बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट किती, -4 का. या ठिकाणी प्लस, या ठिकाणी मायनस पाहिजे. इथं प्लस, इथं मायनस. सॉरी, त्यामुळे इथं 32 प्लस 8 40 प्लस 12. सॉरी, इथं 32 प्लस 12 -4. 32 प्लस 12 -4. साइन चेंज आहे, लक्ष द्या. इथं चुकीचं साइन दिलं, हे साइन प्लस मायनस करा. 32 -12 किती झालं 40. सॉरी 40. s at 0, s at 0 किती, -4. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू.
S at 4 is 40 minus of minus 4 divided by T4 आणि 0 किती होईल 44 divided by 4 म्हणजे आन्सर किती 11. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज 11. याला म्हणतात इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ती ऍव्हरेज व्हेलॉसिटी. करेक्शन करा. डू द करेक्शन फास्ट. डू द करेक्शन फास्टली. करेक्शन करा फास्ट. करेक्शन केलं का? करेक्शन मेन इथं आहे. इथं पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह आहे. कॅल्क्युलेशन इथं उचला. हा -4 म्हणून येणार +4 च्या ऐवजी राईट. त्यानंतर एस ऑफ टी ऍट 4 काढा. 4 चा स्क्वेअर इथं 4 इथं -4. 4 चा स्क्वेअर 16 इथं 12 -4. 32 + 12 -4 म्हणजे 40 येतं. S4 40 आहे. S at 0 -4 आहे. T4 is the 4 at 4 सेकंड साठी काहीतरी असेल 0 सेकंड साठी 0. सो 44 divided by 4 is 11. ओके, हे काय झालं ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि काय दिलेलं तुम्हाला ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस या प्रकारला म्हणतात. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल्स टू इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी instantaneous velocity instantaneous velocity equal to average velocity. Instantaneous velocity equal to average velocity. Instantaneous velocity म्हणजेच 4c minus 3 हा instantaneous velocity आहे. 4c minus 3 equal to किती 11. 4c equal to 11 plus 3 14. 4c equal to 14 right आणि c equal to 14 by 4. So c equal to किती झालं हा 14. 4c minus 3 equal to 11. इथं आपलं चुकलेलं का येस. इथे किती पाहिजे प्लस इथं प्लस इथं प्लस इथं प्लस या साईडला मायनस म्हणजे किती येईल तो 8 येईल. इथं परत साइन चेंज. इथं निगेटिव्ह झाला होता. इथं निगेटिव्ह झाला होता. या ठिकाणी करेक्शन केले का ऍरो मार्क केले तिथं करेक्शन आहे त्यामुळे ते आन्सर चुकतं. इथलं आन्सर किती येईल सी इक्वल टू 2. सी इक्वल टू 2 विच लाईज बिटवीन 0 to 4 मध्ये आहे. which lies between 0 to 2. So C ची व्हॅल्यू 2 आहे. या पद्धतीने असे छोटे छोटे फॉर्म्स तुम्हाला दिले जाते. कशाशी रिलेटेड रेट मेजरची कन्सेप्ट व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड. कळालं का कन्सेप्ट. ज्यावेळेस आपण डिफरन्शिएट घेतो म्हणजे पर्टिक्युलर पॉईंट साठी डेरिव्हेटिव्ह काढतो तर पर्टिक्युलर पॉईंट म्हणजे फिजिक्स मध्ये काय कन्सिडर करतात इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज हा प्रकार असा असतो. ऍव्हरेज प्रकार असा असतो. म्हणून इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज फॉर्म्स इक्वेट करून आन्सर काढ. इन्स्टंटेनियसचा अर्थ येतो एका पर्टिक्युलर पॉईंट साठी. ऍव्हरेज स्टार्टिंग आणि एंडिंग माहित असतं त्याच्यावरून काढलं जातं ऍव्हरेज. म्हणून फिजिक्स मध्ये ऍव्हरेजला महत्व नाहीये इन्स्टंटेनियस फॉर्म्सला जास्त महत्व आहे. म्हणून डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टन्स जास्त आहे. डेरिव्हेटिव्हचं इम्पॉर्टन्स जास्त.
रेट मेजरचे बरेच क्वेश्चन कमी केले. पूर्वी बरेच सिलेबस मध्ये रेट मेजरचे क्वेश्चन होते छोटे छोटे, सगळे कमी केले. क्वेश्चन नंबर 12, एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 12 त्यामध्ये दिलं द एज ऑफ द क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. The age of the cube is decreasing at the rate of 0.6 centimeter per second. Find the rate at which its volume is decreasing. Cube म्हटलंय when the age of the cube is 2 centimeter. So what is given? Age of the cube and decreasing at the rate. दोन गोष्टी दिलेल्या आहेत. So let question number 12 exercise 2.1 मध्ये exercise 2.1 rate measure शी related concept आहे. Rate measure शी related concept. रेट मेजर शी रिलेटेड कन्सेप्ट आहे. एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 12 करताय रीड आउट करताय का? रीड आउट करा तो क्वेश्चन. सांगा एज ऑफ द क्यूब किती आहे? एज ऑफ द क्यूब किती आहे? एज ऑफ द क्यूब ए गिवन आहे, राईट, अँड विच इज दोन पद्धतीने दिलेले आहेत. एक सेंटीमीटर पर सेकंड आहे, एकाचं युनिट सेंटीमीटर मध्ये आहे. एज ऑफ द क्यूब. सो लेट एज ऑफ द क्यूब so let age of the cube be suppose a. age of the cube is a. क्यूबिक फॉर्मेशन आहे आणि त्याची एज सपोज a आहे. क्यूबिक फॉर्मेशन आहे, त्याची एज सपोज a आहे, राईट. दोन गोष्टी दिलेल्या त्याच्याशी रिलेटेड. टू थिंग्स आर गिवन. हा a आहे, हा सुद्धा a असतो. लेंथ विड्थ and height is a. Length, width, height is a, right? So let the age of the cube is a. Let the age of the cube is a. Its area, surface area and the volume part. काय काढायचं? Find the rate at which its volume is decreasing म्हटलं. Age of the cube is decreasing at the rate given आहे. Age of the cube पण given आहे. Okay. So age of the cube decreasing म्हटलंय, तो पॉइंट लिहायचा. Age of the cube decreasing फॉर्म मध्ये. Age of cube decreasing म्हणजेच dA by dt असतं. And which is given decreasing म्हणजे निगेटिव्ह. 0.6 युनिट वरून समजतं पहा. 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? आणि एज ऑफ क्यूब पण दिलंय. एज ऑफ क्यूब पण दिलंय which is a and किती येते? किती आहे? एज ऑफ क्यूब इज 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला क्यूब विचारलं नाहीये, व्हॉल्यूम पार्ट नाही विचारलं. At what rate volume should be changed? At what rate the volume should be changed? असं विचार. At what rate volume should be changed? The rate of age changes 0.6 centimeter per second
पण डिक्रीज वर्ड वापरलाय, राईट? डिक्रीज वर्ड वापरलाय याचा अर्थ ही साइन काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. सॉरी, द साइन मस्ट बी निगेटिव्ह बिकॉज ऑफ वर्ड डिक्रीजिंग. The side of the cube is decreasing, then volume of the cube should be decreases form. Decrease मध्ये येणार. Clear? So इथं volume part सांगा. volume of cube काय असतो फॉर्म्युला? volume of cube सांगा. volume of cube काय असेल? Let it as the V. Let the age of the cube is A. Volume be V. मेन्शन करा सुरुवातीच्या लाईन मध्ये. Volume of cube is V at time t. At time t. At time t. हे मेन्शन करा. At time t हे मेन्शन. The age of the cube is A and volume of the cube is V at time t असं मेन्शन करा पहिल्याच लाईन मध्ये. फर्स्ट लाईन मध्ये. The age is decreasing at the rate चा अर्थ समजून घ्या. ही एज क्यूब बाबतीत जर डिक्रीज होत असेल तर निगेटिव्ह. and which is given त्याचं युनिट चेक करा. सेंटीमीटर पर सेकंड. कशाचं? एज डिक्रीज झाल्याबद्दल. एज डिक्रीज होते, करेक्ट? अँड नाव व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब हा आपल्याला डिक्रीज मध्ये काढायचा आहे. एज ऑफ द क्यूब गिवन आहे. एज ऑफ द क्यूब गिवन आहे. सो व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज a raised to 3. a raised to 3. The rate of change of volume decreases at the rate म्हटलंय. The volume check करा. Find the rate at which its volume is decreasing. Find the rate at which its volume is decreasing. The volume decreasing at the rate of volume decreasing at the rate of the volume decreases at the rate of volume decreases at the rate of म्हणजेच derivative of v with respect to t. derivative of v with respect to t म्हणजे काय? ऍक्सिलरेशन नाही आहे, इथं व्हॉल्यूम आहे. v for volume part आहे. v for volume part आहे. व्हॉल्यूम डिक्रीजेस ऍट द रेट म्हटलंय. dv by dt म्हणजे याचं विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह काय असेल? d of a cube divided by dt. लक्ष द्या, विथ रिस्पेक्ट टू a नाही आहे डेरिव्हेटिव्ह, विथ रिस्पेक्ट टू t आहे. दिस नीड टू बी अंडरस्टूड व्हेरी क्लिअरली. हा व्हेरिएबल वेगळा आहे, हा व्हेरिएबल वेगळा आहे. हा व्हेरिएबल क्यूब एज शी रिलेटेड आहे, क्यूबच्या एज शी रिलेटेड आहे. हा व्हेरिएबल टाइमशी रिलेटेड आहे. काय होईल आता? पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. तोच कन्सेप्ट. आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतला? क्यूबचा घेतला. येस, क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय आपण. क्यूबचा घेतला, ए चा घेतला नाहीये. सो ए चा डेरिव्हेटिव्ह काय असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम? डीए बाय dt. येस, तुम्ही याला लँग्वेजली असं पण लिहू शकता. dA of a cube, dA of a cube, dt ला बाजूला ठेवा, dt ला बाजूला ठेवा. dA नी मल्टिप्लाय, dA नी डिवाइड, dA नी मल्टिप्लाय आणि dA नी डिवाइड असं सुद्धा म्हणू शकता. तर इथं सिंपल काय सांगताय? हा पॉवर पुढे आला, एक न कमी केला पॉवर. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्ही? क्यूब असलेला पार्टचा घेतला, ए चा घेतलाच नाही. ए चा नाही, ए चा डेरिव्हेटिव्ह डीए बाय डीटी. एक कन्सेप्ट असं समजून घेतात. अदरवाइज ए ला ए नेच डिफरन्शिएट झालं पाहिजे. ए ला ए नेच डिफरन्शिएट झालं पाहिजे. ए चा क्यूब त्याचा डेरिव्हेटिव्ह 3a स्क्वेअर झाला आणि काय शिल्लक राहिलं? डीए बाय डीटी शिल्लक राहिलं. क्लिअर? हे असं लक्षात आलं पाहिजे. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. सो व्हॉल्यूम डिक्रीजेस ॲट द रेट ऑफ dv बाय dt काढतोय आपण. रिमेनिंग व्हॅल्यू वी नो 3 into a चा स्क्वेअर. a किती घ्यायचं? 2. 2 चा स्क्वेअर. आणि dv बाय dt dA बाय dt सॉरी मायनस 0.6. अगदी सिंपल पार्ट आहे.
3 into 4 आणि 0.6. 3 into 4 minus 0.6. हा 12 झाला. 12 into 6 किती येतो? 72 येतो. एक ना डेसिमल पॉइंट. सो -7.2 काय असेल युनिट? युनिट काय असेल? व्हॉल्यूम डिक्रीजेस ऍट द रेट ऑफ म्हणतात. व्हॉल्यूम डिक्रीजेस ऍट द रेट ऑफ म्हणतात. म्हणजे आन्सर 7 पॉइंट किती रे? 7.2 युनिट सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. का पर सेकंड? रेट मेजर कन्सेप्ट आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम dv by dt. So volume decreases at the rate of, कन्सेप्ट कळाला का? कन्सेप्ट कळाला का? या पद्धतीने वेगवेगळे जॉमेट्रीज, त्यांचे व्हॉल्यूम पार्ट, सरफेस एरिया पार्ट येते लक्षात. हे सगळे तुम्हाला व्यवस्थित इव्हॅल्युएट करायचं. सो व्हॉट आर द जॉमेट्रीज? जॉमेट्रीज मध्ये मग रेक्टँगल आला. रेक्टँगल आला, सॉरी सुरुवातीला स्क्वेअर, जॉमेट्रीज मध्ये स्क्वेअर, त्यानंतर रेक्टँगल, स्क्वेअर आहे असू शकतो, रेक्टँगल असू शकतो, त्यानंतर सर्कल असू शकतं, सरफेस एरिया. याच्या बाबतीत सर्कल, सर्कल बाबतीत एरिया पाय आर स्क्वेअर. रेक्टँगल म्हटलं की एक्स वाय, सर एरिया एक्स वाय. पेरिमीटर, याचा पेरिमीटर जर घेतला तर 2 टाइम्स एक्स प्लस वाय. स्क्वेअर बाबतीत एरिया, एक जर ए असेल तर ए चा स्क्वेअर आणि 4 टाइम्स ए पेरिमीटर. 4 टाइम्स ए त्याचा पेरिमीटर. सर्कल बाबतीत पाय आर स्क्वेअर आणि सर्कमफरन्स ऑफ द सर्कल 2 पाय आर. सर्कमफरन्स ऑफ द सर्कल 2 पाय आर. 3 जॉमेट्रीज. त्याच्यानंतर आत्ताचा घेतलेला क्यूब, क्यूब, क्यूब साठी एरिया ए स्क्वेअर आणि व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ए क्यूब. एरिया ए स्क्वेअर आणि व्हॉल्यूम ए क्यूब. त्यानंतर सिलेंडर घ्या, अदरवाइज स्फिअर. स्फिअर सांगा सरफेस एरिया किती? 4 पाय आर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. हे सगळं 10th मध्ये झालंय. हे फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. सरफेस एरिया ऑफ द स्फिअर इज, सरफेस एरिया ऑफ द स्फिअर इज 4 pi r square and volume is 4/3 pi r cube. Volume is 4/3 pi r cube. Right? Sphere 4 pi r square is the surface area. याला surface area म्हणतात. सरफेस एरिया. अशा जेवढ्या जॉमेट्री सापडतील सगळ्या जॉमेट्रीची लिस्ट तयार करून ठेवायची. स्फिअर नंतर सिलेंडर. सिलेंडर, सिलेंडर बाबतीत जर रेडियस आर असेल आणि हाईट एच असेल, हाईट एच आणि रेडियस आर जर असेल तर याच्या बाबतीत सरफेस एरिया किती असेल? सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर किती असेल? सरफेस एरिया म्हणजे पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे 2 पाय आर, राईट? 2 पाय आर इंटू एच इज द सरफेस एरिया. डिपेंड आहे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट. सो तो सुद्धा इन्क्लूड करतोय 2 पाय आर स्क्वेअर. 2 टाइम्स पाय आर स्क्वेअर. 2 टाइम्स पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर घ्यायचं असेल तर किती असतं? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर इंटू एच. पाय आर स्क्वेअर इंटू एच. पाय आर स्क्वेअर म्हणजे सर्क्युलर पार्ट आणि हाईटने त्याला मल्टिप्लाय केलं जातं. सो व्हॉल्यूम पार्ट सिलेंडर साठी. त्यानंतर कोन, कोन कन्सेप्ट. कोन मध्ये स्लॅन्ट हाईट एल म्हणतात. कोन बाबतीत आर, स्लॅन्ट हाईट एल, ही ऍक्च्युअल हाईट एच. सांगा सरफेस एरिया किती असतो आणि व्हॉल्यूम पार्ट किती असतो? व्हॉल्यूम पार्ट 1/3 ऑफ पाय आर स्क्वेअर एल का? 1/3 ऑफ पाय आर स्क्वेअर एल. बरोबर आहे का? बेसचा पार्ट घेतला जातो पाय आर स्क्वेअर इंटू एल. व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन काय असतो?
जसे क्वेश्चन्स होतील तशा जॉमेट्रीज काय करा आता एकत्र करा, म्हणजे ही लिस्ट व्यवस्थित बनवून ठेवा तुमच्याकडे आणि त्याच्यात ऍडिशनल एक पेज सोडून द्या वाटलं तर. पाय शुड बी आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. पाय असेल तर पाय इज द कॉन्स्टंट अँड दॅट शुड बी आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. पाय असेल तर हा कॉन्स्टंट असतो अँड दॅट शुड बी आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. Okay, take down the question. The part of questions घ्या पुढचे. अजून 20 मिनिटं. 4:45 वाजायला 5 मिनिटं पण नाही. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 घ्या. त्याच एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 7 घ्या. कन्सेप्ट फक्त सांगायचा होता. दोन थिंग्स दिलेले असतात. रेट ऑफ चेंज ऑफ द एज पण दिली आहे आणि एज पण दिलेली असते. हा डिक्रीज झाल्यामुळं एज डिक्रीज झाल्यामुळं व्हॉल्यूम पार्ट डिक्रीज होतो. व्हॉल्यूम पार्ट डिक्रीज होतो ते विचारले त्यांनी. सो डीव्ही बाय डीटी काढायचा होता. हा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आता मला सांगा, जर तुम्हाला नुसता व्हॉल्यूम विचारला असेल तर डायरेक्ट 2 चा क्यूब झाला असता. 2 चा क्यूब झाला. असे क्वेश्चन होते तुम्हाला 10th पर्यंत. असे क्वेश्चन. इथं कसं आहे, रेट मेजर कन्सेप्ट आहे. इथं व्हॉल्यूम एज क्यूब डिक्रीज किंवा इन्क्रीज दोन्ही पैकी एक असू शकतो. इन्क्रीज असतं तर पॉझिटिव्ह, व्हॉल्यूम पार्ट इन्क्रीज झाला असता, तसा अर्थ घेतला जातो. Yeah, question number 7. Read out the question number 7. Same exercise, question number 7. Same exercise, question number 7. Read the question fast, quickly. पटकन प्रत्येकाने क्वेश्चन रीड आउट करायचं आहे. काढा डाटा स्क्वीज करून त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी ते आणि काय काढायचंय तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर पाहिजे. 7th question. The particle moves along the curve 6y equal to x square plus 2. Find the point on the curvature at which the y coordinate is changing 8 times as fast as the x coordinate. Okay, particle moves along the curvature 6y equal to x square plus 2. Particle moves along the curve 6y equal to x square plus 2. Find the point on the curvature at which y coordinate is changing 8 times as fast as x coordinate. Y coordinate changes. Eight times as x coordinate. Y coordinate changes as fast as 8 times as x coordinate. असं mention, right? 6y equal to x square plus 2 या curvature वरती almost parabola आहे तो. x square plus 2 म्हटल्यानंतर y minus 2 मध्ये जातो. x square equal to y minus 2 मध्ये जातोय. x square म्हटल्यानंतर symmetric about आणि y minus 2 म्हणजे y equal to 2 मधून पास होत आहे. या पद्धतीने कर्वेचर आहे. आणि इथला जो पॉइंट मुव्हिंग आहे तो x आणि y च्या विथ रिस्पेक्ट टू चेंज होतोय. With respect to time थोडक्यात. With respect to time. So we can say that here याच्याशी रिलेटेड असेल तर यालाच कन्वर्ट करा पहिल्यांदा. So this y coordinate changes 8 times as x coordinate. या सेंटेन्सचा अर्थ dy by dt equal to 8 times dx by dt. dy by dt equal to 8 times dx by dt. So y coordinate changes with respect to time, suppose 8 times coordinate of x dx by dt म्हणू शकता. So दिलेलं इक्वेशन 6y equal to x square plus 2 differentiate with respect to t. Differentiate with respect to t.
सांगा 6 as it is, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dt इक्वल टू x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dt. लक्ष द्या व्यवस्थितपणे. हा कर्वेचर घेतला 6 बाहेर कॉन्स्टंट, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, पॉवर टू द फ्रंट साइड इट इज द पॉवर बाय 1. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? पॉवरचा. कशाचा घ्यायचा आहे? x चा विथ रिस्पेक्ट टू t, सो dx by dt. हा कॉन्स्टंट आहे, x किंवा y नाहीये म्हणजे 0 आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 विदाउट व्हेरिएबल असताना. व्हेरिएबल नसेल तर डेरिव्हेटिव्ह 0 असतो. व्हेरिएबल नसेल तर डेरिव्हेटिव्ह 0 असतो. या पद्धतीने. And now we know the condition. Condition given आहे तुम्हाला. काय कंडिशन आहे? dy by dt ची व्हॅल्यू 8 times dx by dt आहे. dy by dt is 8 times dx by dt आहे. Correct? So dx by dt from both the side get cancelled. So 6, 8 आणि हा 2 आणि 6 cancel 3. So x equal to 24. x ची व्हॅल्यू 24 आहे. चेक करा बरोबर आहे का? Is it correct? X equal to 24. X value 24 है. X value 24 है. X value 24 है. तर X व्हॅल्यू दिलेल्या कर्वेचर मध्ये सबस्टिट्यूट करा. काय कर्वेचर? 6y इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2. सो 6 into y, x स्क्वेअर म्हणजे 24 चा स्क्वेअर प्लस 2. 6y इक्वल टू सांगा 24 चा स्क्वेअर किती? 24 चा स्क्वेअर किती? 576. 576 plus 2, 578. 578 divided by 6. Divided by 6. So y equal to division. किती होईल? ओके, जसं फ्रॅक्शन मध्ये जायची गरज नाहीये. कीप ऍज इट इज. किती येतं? 6 म्हणजे डिनॉमिनेटर 3 राहणार. 2 डिवाइड 2 2 चा 4, 2 2 8 चा 16 आणि 2 9 चा 289 by 3. काय विचारलेत? कोऑर्डिनेट विचारले तुम्हाला, राईट? Particle moves along the curvature. Find the points on the curve. So the points on the curve. Points on the curve. The points on the curve. Points on the curve. That is x, y. X as a 24 and y as a 289 by 3. This is the rate measure concept. काय कळालं पाहिजे या ठिकाणी? जी वर्डिंग आहे y coordinate changes as fast as x coordinate 8 times the x coordinate. याचं मीनिंग समजलं का? y coordinate changes as fast as 8 times the x coordinate. याचा मीनिंग समजलं का? y coordinate changes as fast as x coordinate म्हटलं, as 8 times म्हटलं. So dy by dt equal to 8 times dx by dt. सोल्युशन बुक मध्ये dy by dx equal to 8 घेतलाय, तसं सुद्धा चालतं. शेवटी पॅरामेट्रिक मध्ये केलं ना, तर dx by dt इकडे घेतलं तर dt dt काय होऊ शकतो? कॅन्सल होऊ शकतो. dt dt कॅन्सल होऊ शकतो. पॅरामेट्रिक मध्ये जातो. या क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 ना. क्वेश्चन नंबर 8 रीड आउट फास्ट. क्वेश्चन नंबर 8 रीड आउट करा फास्ट.
Okay, question number 8. A spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of. Spherical soap bubble ची related question. So let radius of spherical radius of spherical soap bubble. The radius of the spherical soap bubble. Let the radius of spherical soap bubble is r. Soap bubble is r. Is r suppose. Radius of spherical soap bubble is the r. त्यानंतर काय काढायला सांगितलंय? At what rate its surface area increases when its radius is 5 cm. And surface area is s suppose at time t. Surface area s at time t करा. At time t. Radius and the surface area with respect to time means rate measure concept. सांगा काय given आहे. So dr by dt given आहे. Read करा question. Read केला question. Question number 8, 2.1 exercise. The spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of. सांगा काय दिलंय. Radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. Correct? At what rate its surface area increases when its radius is 5 centimeter. R ची value 5 centimeter या फॉर्म मध्ये असताना. So dr by dt 0.02 centimeter per second. 0.02 centimeter per second. सांगा surface area of sphere. Surface area of sphere equal to S equal to 4 pi r square. 4 pi r square is the surface area of the sphere. Surface area of sphere 4 pi r square. Surface area of sphere 4 pi r square. So differentiate S with respect to T. ds by dt. So surface rate of change of surface area we can say that. The surface area increases at the rate of. The surface area increases at the rate of that is ds by dt we can say that. So 4 pi constant outside the derivative. 4 pi constant outside the derivative. 4 pi constant outside the derivative. Yes, Avani. 2.512. Wrong. Check kara. The surface area increases at the rate of 4 pi constant outside the derivative. R square चा derivative 2r. And परत एकदा r चा derivative with respect to time. dr by dt. Correct? असं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवणार. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्ही? पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला. पॉवरचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो? पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. ओके, अवनी पाय ची व्हॅल्यू युटिलाइज केली. ओके मग असू शकते 2 into r, राईट? r स्क्वेअर 2r आणि r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, जसं s चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम तुम्ही घेत होता, दॅट इज dr by dt. मला इथपर्यंत दिस इज सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे सरफेस एरिया इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ काढतोय. ठेवा व्हॅल्यूज इथं 4 पाय 2r 2 into r ची व्हॅल्यू चेक करा किती आहे, दॅट इज 5 सेंटीमीटर into dr by dt 0.02. इथलं पाय जसं तसं ठेवतोय, बाकी सगळं मल्टिप्लाय करा. 2 into 5 10 into 4 किती झाला? 40 into 0.02 into pi. So 40 into 0.02, 4 2 जा 8, 4 2 जा 8 होईल. तो डेसिमल पॉइंट 1 2 ने 1 न कमी होईल, म्हणजे 0.8 into pi centimeter unit is square per second. The surface area changes at the rate of 0.8 centimeter square per second. 0.8 कसा आणला लक्षात द्या. त्या 4 2 जा 8 करा. 4 2 जा 8, 2 न डेसिमल पॉइंट पाहिजे, पण एक 0 परत मिळतोय. एक 0 एक्स्ट्रा आहे आपल्याकडे, 10 ने मल्टिप्लाय होणार आहे, 100 ने डिवाइड होणार आहे.
एक कॅन्सल होऊ शकतो 0.8 पाय इज द आन्सर सेंटीमीटर स्क्वेअर पर युनिट. Yeah, question number 9. Surface area of the spherical balloon is increasing at the rate of this. At what rate the volume of the balloon is increasing? The radius of the balloon is 6 centimeter. Question number 9. Question number 9. The rate measure concept with respect to time. Easy है तसं. Easy concept. The surface area of the spherical balloon. Question number 9 मध्ये. Surface area of the spherical balloon. The surface area of the spherical balloon is increasing at the rate of. तुम्हाला consideration काय करावं लागेल? Let R be the radius, S is the surface area, and V is the volume. Radius, surface area, and the volume. Be the radius, surface area, volume of spherical balloon. Spherical balloon. Spherical balloon at RS be the radius, surface area, volume of spherical balloon at time t. At time t साठी. So what is given? काय given आहे? The surface area of balloon is increasing at the rate of म्हणजे ds by dt. ds by dt. Surface area of the balloon is increasing at the rate of काय दिलेलं आहे? 2 centimeter square per second. Correct? 2 centimeter square per second. 2 centimeter square per second. Surface area changes at the rate of. असं दिलेलं आहे. काय काढायचंय? Volume changes at the rate of काढायचं. We need to find out dv by dt provided radius equal to किती? Radius of the balloon is 6. R equal to 6 centimeter. हा given data आहे. हा given formation आहे. अगदी फिजिक्स सारखं वर्क करतंय सर. थोडंच की डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे इझी आहे. या आता सारखंच सरफेस एरिया त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू टी. सरफेस एरिया त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू टी. सरफेस एरिया घ्या S equal to 4 pi r square. 4 pi r square. Differentiate with respect to t. काय मिळेल? ds by dt. Surface area changes at the rate of मिळेल 4 pi constant outside the derivative. And next r square चा derivative. नाही तेच तर खरं एज्युकेशन आहे. फिजिक्स आलं की डोकं फिरलं नाही पाहिजे, डोकं चाललं पाहिजे. फिरलं नाही पाहिजे, चाललं पाहिजे. स्लो मोशन मध्ये फिरलं की संपला विषय. डोकं नाही फिरायला पाहिजे. फिजिक्स आलं की डोकं फिरलं नाही पाहिजे, चाललं पाहिजे, स्लोली चाललं पाहिजे. तेच तर करायचं असतं. तेच तर जमत नाही ना विद्यार्थ्यांना. काय सांगितलं? फिजिक्स 100 पैकी 3 विद्यार्थ्यांना जमतं. त्याच्यातले 3 तुम्ही आहेत का विचार करा पहिले. असतात ते. फिरलं नाही पाहिजे, मधुर डोकं फिरलं नाही पाहिजे. त्याला स्पीड कमी करायची ना. मग स्पीड कमी करून चालायचं. म्हणून मला ना फिजिक्सचा एक चॅप्टर करण्यासाठी तुम्ही जर रोटेशन डायनामिक घेतला, इव्हन मला सांगितलं किंवा गायकवाड सरांना जरी प्रिपेअर करायला सांगितलं तर एवढं इझी नाहीये. 16 to 18 hours पाहिजेत त्याच्यासाठी. It will take the time 16 to 18 hours to understood thoroughly concept. एका दिवसात शक्यच नसतं. त्याच्यामुळे त्याला पार्टली करावं लागतं. एक दिवशी 3 तास असं बसावं लागेल तुम्हाला. 3 × 18 6 दिवस 3 तास फिजिक्स घेऊन बसलात रोटेशनल डायनामिक्स तर ते येणार. त्याच्याशिवाय नाही. आपल्याकडे टाइम नाहीये करण्यासाठी. मेन म्हणजे माझ्याकडे टाइमच नाहीये सर. विषय संपला. जे असे म्हणतात ना त्यांचं फिजिक्स बारगळलेलं. त्याला रोज बसावं लागतं. 3-4 तास एवढं बसल्याशिवाय शक्यच नाहीये. कारण चॅप्टर्सच तेवढे आवर्स आहेत. एवढे आवर्स घेतात म्हणजे घेतात. किती हुशार विद्यार्थी असू द्या, त्याला थेअरी करणं आलं, न्यूमरिकल करणं आलं. आपण काय करतो? थेअरी करतो आणि सोडून देतो. नाही चालत त्याला न्यूमरिकल पण तेवढेच तगडे करावं.
एखाद्याला थेअरी फास्ट होते, न्यूमरिकल स्लो होतं, एखाद्याला न्यूमरिकल फास्ट होतं, थेअरी स्लो होते. तसं नाहीये, पण दोन्ही पण परफेक्ट पाहिजे, परफेक्ट. एक चॅप्टर करून पहा फिजिक्सचा, एक चॅप्टर करून पहा, इट विल टेक द 16 to 18 hours मिनिमम घेतो, त्याच्यापेक्षा जास्तच लागणार त्याला टाइम. एवढा टाइम तुम्ही देत नाही आणि तुम्हाला ते काही येत नाही, त्याच्यामुळे तर ते येत नाहीये, कारण ते आहे त्याचं. न्यूमरिकल घेतले पहा सरांनी परवा, घेतले व्यवस्थित घेतले का सरांनी फिजिक्सचं? न्यूमरिकल घेतले का? तेवढं टाइम द्यावा लागतो राजांनो, बरोबर घेऊन नाही हो. त्याला आपली आकलन शक्ती काय आहे हे जज करणं म्हणजे फिजिक्स आहे. ते प्रत्येकात आहे का नाही हे ज्याच्या त्याला कळतं. आता आकलन शक्ती आहे का नाही, इंटेलेक्च्युअल पॉवर म्हणतात त्याला. ती इंटेलेक्च्युअल पॉवर सगळी बाहेर काढतो एज्युकेशन. इंटेलेक्च्युअल पॉवर आहे ती. येस, ते सगळे छान शिकवतात. डोंट वरी. तुमच्या सुटेबिलिटीसाठी चाललंय सगळं. गिव्ह युअर इनपुट. तुम्ही थोडंसं इनपुट द्यायला पाहिजे. तुम्ही कंटाळता, तासन तास तुम्हाला व्हॉट्सअप पाहिजे, मोबाईल पाहिजे, फ्रेंड पाहिजे, चिटचॅट पाहिजे. तुमचं लक्ष तिकडे असेल तर याच्यात लागणार कधी, मला सांग. याच्यात लागणं शक्यच नाहीये. तुमचं लक्ष सगळं त्या गोष्टीत आहे. तुम्ही माइंडेडली बाहेर आहे, माइंडेडली अभ्यासात ज्यावेळेस आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट, दोन गोष्टी असतात, बरोबर आहे ना? इंट्रोवर्ट अँड एक्स्ट्रोवर्ट. तुम्ही इंट्रोवर्ट जोपर्यंत होत नाहीत अभ्यासामध्ये, तोपर्यंत ती येणार नाही, जवळ पण येऊ देणार नाही. या सगळ्या गोष्टी जवळ पण येऊ देणार नाहीत तुम्हाला, फिरकू सुद्धा देणार नाही तुमच्या माइंडला इकडे. काय पाहिजे? डेडिकेशन पाहिजे याच्यामधलं एक. डेडिकेशन शिवाय शक्य नसतं. डेडिकेशन कुणाला लवकर येतं, कुणाला वेळ लागतं. डेडिकेशन कुणाला पटकन मिळतं. डेडिकेशनने त्याची एनरोलमेंट पटकन होते, कोणाकोणाची होत वेळ लागतं. ते इट टेक्स द टाइम. आणि ते 11th मध्ये शिकवलंय तुम्हाला ते सगळं. तुम्हाला खूप सांगितलं होतं 11th मध्ये, तुम्ही तसं करू नका. 11th मध्ये तुम्ही 11th मध्ये गडबड केली, आता 12th मध्ये तुम्हाला बसणं होत नाही, त्या गोष्टींवर होत नाही तुमच्याच्याने. एक तर वैयक्तिक 12वीचा वैयक्तिक लोड खूप जास्त आहे आणि बेसिक गोष्टी शिकल्या नाहीयेत. जशी कमांड फिजिक्स मध्ये पाहिजे ती कमांड 11वीत येत असते, 12वीत येत नाही. ते आता लवकर येत नाही, वेळ लागतो तेवढी कमांड यायला. फिजिक्स 11वीचं ज्याला चांगलं अंडरस्टूड झालेलं आहे, व्यवस्थित एकदम, त्याची कमांड राहते म्हणजे राहते. त्याला माहिती आहे फिजिक्स इज द लँग्वेज ऑफ सायन्स आहे. ती लँग्वेज जर शिकली नाही तर टफ पडणार आहे. फिजिक्स काय आहे? 11वी म्हणजे एबीसीडी आहे. 8वी 9वी 10वी 11वी 11वी पर्यंत एबीसीडी आहे सगळं. 12वीत एकदम सडन फिजिक्स रेज होत आणि ते काय पेलवत नाही. आता नाही पेलवत म्हणजे फंडामेंटल सगळे गायब झालेले असतात, इकडे तिकडे डिस्टर्ब असतात. कमांड यायला वेळ लागतात, त्याला काढावं लागतं. रात्रंदिवस बसलेस नक्की येतं ते. येस, अर्णव गारटकर फिजिक्स फेवरेट आहे. गुड. असे म्हणणारे फार कमी आहेत. डेअरिंगने म्हणायला पाहिजे, डेअरिंग. तुम्हाला भेट, मी तुझं सगळं फिजिक्स बाहेर काढतो. तुम्हाला भेट फक्त मी सगळं फिजिक्स बाहेर काढतो एक दिवशी. नाही, तेवढ्या पेशन्सली ते आलंच पाहिजे. त्याला फार महत्व. एवढ्या पेशन्सली येणं फार गरजेचं. येतं, तुम्ही टाइम देत नाही. तुमचा टाइम सगळं व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईल, इंस्टाग्राम, गेम्स याच्यामध्ये आहे. तुमचं डोकं अर्ध तिकडे आहे. तुमच्या ब्रेनचा पार्ट 90% ऑफ पार्ट दुसऱ्या थिंगने ऑक्युपाइड आहे आणि तुम्ही 10% फक्त अभ्यास करता. ऍक्च्युअली तर 100% पाहिजे. 100% पाहिजे. कसं काय येईल? तुम्ही म्हणता जमत नाही, येत नाही. प्रयत्न किती केलं तुम्ही? आणि 1 आणि 2 दिवसाचे प्रयत्न नाही चालत. एप्रिल पासून चालू केला 12th सिलेबस. तिथून स्टार्ट पाहिजे होतं. कमीत कमी तिथून स्टार्ट पाहिजे. आता तरी जागे व्हा, एवढंच सांगायचं. जागे व्हा खडबडून. वेळ फार कमी राहतो आता आणि सिलेबस खूप जास्त टॅकल करण्यासाठी. 10वी नाहीये हे. 10वी इझी असतं. 10वी काहीच नाही याच्यासमोर. काहीच नाहीये 10वी. आता कळत असेल तुम्हाला. कळतं पण वळत नाही ना. वळण्याची वेळ होती 11th. तिथे काय वळाली नाही गाडी. रिव्हर्स चालली. तुमची एक्झाम घ्या, तुम्ही रिव्हर्स जाणार. एवढ्या सिलेबसवर एक्झाम घेतली ना, मार्कांबाबतीत सगळे रिव्हर्स जातात आता. सगळे रिव्हर्स. थोडस ट्रॅक पकडा, बसलं की येतं ते. बसावं लागतं त्याला, तास बसावं लागतं त्याच्यासाठी. ते पेशन्स बाळगावे लागतात. येण्याचे पेशन्स हे खूप स्ट्रॉंग ठेवावे लागतात. ते ठेवल्याशिवाय आउटकम येत नसतं.
बिलीव्ह ही सिस्टीम काय सांगताय तुम्हाला? का आम्ही एवढं कन्सिस्टन्सीनं लेक्चर घेतो? अर्थ समजला का? लास्ट 12 इयर्स टू 15 इयर्स चेष्टा नाहीये मी तुम्हाला सांगतो. एवढ्या कन्सिस्टन्सीने जावं लागतं त्याच्यासाठी. आज पॅरेंट्स म्हणतात एवढे लेक्चर्स असतात, ऑनलाईन स्क्रीन होते. मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे. एक्झाम थोडीच थांबणार आहे तुमच्यासाठी. ऑनलाईन होतं, चला कोरोनाचा काळ आहे, तिथं लिहा तिथं. क्वेश्चनचा आन्सर लिहायचं का मग? कोरोनाचा काळ असल्यामुळे आम्हाला शिकवण्यात आलेलं नाहीये. असं तर काही करू शकणार नाहीये. दिस इज द नॉलेज. घ्यायचं असेल घ्या, नाही तर नाही. गव्हर्नमेंट एक्झाम फिक्स करून ठेवतं. चाललेत पुढे. ते काय थांबणार नाहीये. तुम्ही थांबलात की विषय संपला. कळालं का? जगासोबत चाला ही गोष्ट हे सांगते. जगासोबत चाला म्हणजे तुम्ही स्पीड पकडा तुमची. तुमच्या एज ऑफ 17 आणि 18 जर 12वी येत असेल, यू हॅव टू बी क्रॅक डाऊन. हू कॅन प्रूफ सिस्टीम आहे ही शेवटी. थांबला तर संपला. थांबला की संपला. थांबायचंच नाहीये. सिस्टीमचा पार्ट बना थोडासा. तुम्ही बनत नाहीये. तुम्ही ऍक्सेप्टच करत नाहीये अजून तुम्हाला वाटतं आम्ही लहानच आहेत, मुलंच आहेत अजून. नाही. ते सोडून द्या सगळं ते आता. आलं पाहिजे याच्यावर भर द्या. आलं पाहिजे विषय संपला. याच्यावर भर देतच नाही अजून कोणी. आलं पाहिजे विषय संपला. मला प्रश्न विचारल्यास तुमचं आन्सर राईट मिळालं पाहिजे, आलं पाहिजे. याला खूप महत्व आहे. भेटा टीचर्सला भेटा म्हणजे तुम्हाला कळेल. टीचर्सला भेटा, टीचर्सला प्रश्न टाका, मग तुम्हाला कळेल की खरं एज्युकेशन काय आहे. 11वीत खूप चान्स दिला तुम्हाला, तुम्ही मजा केली ती. त्याच्यामुळे असं होतं. प्रत्येक 10वीच्या मुलाला व्यवस्थित सांगा. 12वी नाही केली तरी चालेल. 11वी येणं गरजेचं. 11वी नाही आली की 12वी गेली म्हणून समजायचं. 11वी येणं फार महत्वाचं आहे. 11th जर नाही आलं व्यवस्थित, तिथं जर टॅकल नाही करता आलं, तर 12वी फक्त रगडून काढतात मुलं. फक्त रगडून काढतात. पुणेकरांसाठी स्पेशल सांगणं आहे. पुणेकर जागी व्हा. तुमची सीट खाल्ली आहे बाकीच्यांनी. बाहेरची मुलं तुमची सीट खातात. तुमचा युनिव्हर्सिटी कोटा हटवा बरं. युनिव्हर्सिटी कोटा जर काढला ना तुमचा, एक सीट सुद्धा नाही मिळायची तुम्हाला इथे. युनिव्हर्सिटी कोटा आहे म्हणून वाचलेत तुम्ही. नाही तर एक सुद्धा सीट बाहेरची मुलं नाही मिळू देणार तुम्हाला इथे. इतके मेहनती आहेत त्या. इतके स्ट्रगल करतात त्यांच्या लाईफ मध्ये ते. पुणे युनिव्हर्सिटी कोटा जर हटवला, एक सुद्धा सीट नाही मिळणार इथल्या मुलांना. पुणेकरांना तर एक सुद्धा सीट ठेवायची नाही. इतके मुलं हेवी आहेत. विचार करा, कॉलेजेसमध्ये 200 पैकी साधारण 160 मार्क, तुम्हाला 140 ला सीट मिळते, त्यांना 160 असून सुद्धा इकडे एंट्री नाहीये. काय हालत असेल त्या मुलाची. 160 मार्क असून सुद्धा तो इथल्या कॉलेजमध्ये येऊ शकत नाही. 160 मार्क आहे, तुमच्यापेक्षा 20 मार्क जास्त आहेत. तुमच्यापेक्षा 20 मार्क म्हणजे 50,000 रँकने तुमच्यापेक्षा पुढे आहे. पण त्याला इथली सीट मिळत नाही. का नाही मिळत? तो युनिव्हर्सिटी कोट्यामध्ये येत नाही. आणि तुम्ही 140 मार्क असून सुद्धा इझिली तुम्हाला सीट्स मिळवता येते. पण नाही ना, आम्ही कुठं थांबणार येऊन 100 मार्कांवरती थांबणार. 120 मार्कांवरती पुणेकर थांबतात येऊन. त्यांना काही 140 पडत नाही. मेहनतच नकोय त्यांना काही. मेहनतच नकोय. 160 असून बिलीव्ह 160 असून ओपन कॅटेगरीचा मुलगा व्हीआयटी किंवा पीआयसीटी ला येऊ शकत नाही. आणि आपल्या मुलाला 140 मार्क असून सुद्धा व्हीआयटी किंवा पीआयसीटी इझिली मिळवतो प्रायव्हेट कॉलेज. म्हणून तर गव्हर्नमेंट कॉलेजचा हेच काढून टाकला, कोटा काढून टाकला. पुणे युनिव्हर्सिटी कोटा जो असतो गव्हर्नमेंट सीओईपीचा कोटा काढून टाकला. याच्यातला कोटाच काढून टाकला त्यांनी. केलं काय त्यांनी? महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा इथे ऑक्युपाय करू शकतो. महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा इथे येऊ शकतो. डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतो. पीआयसीटीला तसं नाही आहे अजून. पीआयसीटी, व्हीआयटी, कमिन्स मुलींसाठी या कॉलेजेसमध्ये असं आहे ना, की इथं आपल्या पुणेकराला 140 मार्क आणि बाहेरच्या मुलाला 160 मार्क असून सुद्धा ऍडमिशन नाही. किती दुर्दैव त्या मुलाचं. तुमच्यापेक्षा 50,000 रँकने पुढे येतो, तरी सुद्धा येऊ शकत नाही. का? त्याला 70% कोटा तुमचा आडवा जातो. आणि 30% कोट्यामध्ये जेवढ्यांना मिळेल तेवढ्यांनाच. ते पण 160च्या वरती मार्क असतील तरी तो इथे येऊ शकतो. तुम्हाला 140 असून सुद्धा नाही मिळत सीट. 140 असून सुद्धा तुम्ही सीट्स मिळू शकते, तर 140 नाही आहेत. किती आहे पुणेकरांना? 100 आणि 120 घेतात. मग झील घेतात, जेएसपीएम घेतात. नावाला बिल्डिंग आहेत फक्त, बस नावाला बिल्डिंग आहे. अवघड आहे. 200 पैकी 140 प्लस मार्क्स पडत नाहीत म्हणजे मेहनत लागते त्याला, व्यवस्थित सिस्टमॅटिकपणा लागतो त्या गोष्टींना. असं येत नाही, ते डायरेक्ट येत नसतं. हे जसं एक्झाम्पल सांगतोय हे सगळ्यांनाच ऍप्लिकेबल आहे. मेडिकल फील्डला ऍप्लिकेबल आहे, सगळीकडे हेच ऍप्लिकेबल आहे. लढा व्यवस्थित लढा. व्यवस्थित लढल्याशिवाय नाही. व्यवस्थित म्हणजे काय? आलंच पाहिजे.
ज्यावेळेस तुम्ही टार्गेट ठेवताना बसताना त्यावेळेस टाइमचा विचार नाही करायचा. टाइमचा विचार नाही करायचा. हे मला आलं पाहिजे परफेक्शन, त्याच्यामधलं परफेक्शन महत्वाचं. याला इमोशनल चालत नाही. इमोशनल याच्यामध्ये चालतच नाही. पुणेकर इथं तर अडकला इमोशनल मध्ये. एक मोबाईल घेऊन द्या, एक गाडी घेऊन द्या, मग मी 11वी 12वी करतो. बिचारायला सगळं घेऊन देतात आई वडील. करत काही नाही, करत काही नाही. तो फक्त कारण देत जातो, कारण देत जातो, कारण देत जातो. असं झालं म्हणून असं झालं, असं झालं म्हणून असं झालं. त्या कारणांमध्ये 11वी 12वी निघून जाते बिचारे. त्याला काही हाती सापडत नाही. सांगतो ना 200 पैकी 100 120 मार्कांना तुमचे मार्क्स बघा तुम्ही सीईटीत काय पडतात तुम्हाला. तुम्हाला खोटं वाटत असेल तर एवढ्या एक्झाम्स मी घेतल्यात. 1% आहे 1%. 53 एक्झाम्स दिल्यात त्यांनी 11वी पासून 12वी पर्यंत. नाव नाही सांगणार स्टुडंटचं. 53 एक्झाम स्वतःच्या कंडक्ट केल्यात त्यांनी. आणि तो कायम 50-60% अबव्ह आहे. कायम कन्सिस्टंट आहे, कन्सिस्टंट. ही कॅन मेक द गट्स, ही कॅन मेक द गट्स. शेवटपर्यंत गट्स बनवू शकतो. अपडाऊननेस मुलांचं सांगू शकत नाही. बरोबर आहे ना अर्णव? आज मूड आहे केलं सर, उद्या मूड नाही, माहित नाही सर काय होईल ते. दॅट इज पुणेकर. पुणेकरांवरती असा स्ट्रॉंगली बिलीफ होतच नाही, कधीच होत नाही. 12 वर्ष झाले पुणेकरांवरती बिलीफ येतच नाही. आज करतात मूड असेल तर उद्या गायबच असतात, उद्या गायब असतात. माहित नाही त्यांचं काय असतं ते. असा कन्सिस्टंट रेग्युलर व्यवस्थित करणारा स्टुडंट फार कमी आहे, फार कमी आहे. असं रेग्युलर मेंटेन ठेवायला, खूप रेग्युलर मेंटेन ठेवल्याशिवाय येत नाही ते. टाइम हा फॅक्टर आहे शेवटी. टाइम खूप मोठा फॅक्टर, तो आडवा जातो. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे काय सोडणार नाहीये आपल्याला. ओके. So 4 pi constant outside the derivative. R square चा derivative 2r. R square चा derivative 2r and dr by dt. And dr by dt. ds by dt is given. ds by dt is given. That is 2. 4 pi 2r. 2 into r. R ची value. R value is given 6. R value is given 6. dr by dt माहित नाहीये तो as it is ठेवा. As it is table. These two get cancelled. Correct? 4 into 6, 24 pi. dr by dt equal to 1. 24 pi denominator मध्ये आला. So dr by dt is 1 by 24 pi. Unit is centimeter per second. Okay. आपल्याला हे नव्हतं काढायचं. आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम चेंजेस ऍट द रेट ऑफ. बरोबर आहे का? We have to be manipulate volume changes at the rate of. काय काढायचं? At what rate the surface area of increase? Question number 9 है ना? Okay. The surface area of the spherical balloon is increasing at the rate given होता. At what rate the volume of the balloon is increasing when the radius of the balloon is 6? Volume of the balloon increases at the rate of. So dv by dt काढायचं आहे. So V equal to सांगा volume of spherical balloon 4 by 3 pi r cube. So differentiate with respect to t. dv by dt 4 by 3 pi constant. 4 by 3 pi constant outside the derivative. R cube 3r square dr by dt. 3r square dr by dt. 3 is 3 cancel. Pi 4 pi r square 4 pi r square dr by dt. So 4 pi r square. R means 6 and dr by dt is what? dr by dt is what? dr by dt 1 by 24 pi. 24 pi. This pi get cancelled. 6 24 6 the square and 8 6 cancel. So answer 6 centimeter cube per second. बरोबर आहे का सांगा? Set correct. 6 centimeter cube per second is the answer. काय? Volume of the spherical balloon is increases at the rate of. So volume of balloon increases at the rate. Six centimeter cube per second. Volume of balloon increases at the rate of 6 centimeter cube per second. Clear? Concept clear का?
क्वेश्चन नंबर 14 क्वेश्चन नंबर 14 बाकीचे मधले करून टाका तुम्ही. सिंपल आहेत तसं, सिंपल आहे. अल्टरनेट काहीतरी दिलेलं असतं, काहीतरी दिलेलं नसतं. कन्सेप्ट समजला असेल तर खूप इझी आहे. रेट मेजर कन्सेप्ट खूप इझी आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा. व्हरायटी ऑफ क्वेश्चन हाताकडून गेले की तुम्हाला यायला लागेल. कन्सेप्ट एवढंच आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम कन्सिडरेशन, विथ रिस्पेक्ट टू टाइम हे मेजर कन्सिडरेशन आहे. येस, क्वेश्चन नंबर सांगितलं तुम्हाला कितवा? क्वेश्चन नंबर 14 मध्ये कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 14. What's a 14? The man of height 1.5 meter walks towards the lamp post of height 4.5 meter away from the lamp post. पाहिजे towards the lamp post सांगितलं. ओके, ठीक आहे. At the rate of 3/4 meter per second, find the rate at which his shadow is shortening and tip of shadow is moving. Tip of shadow is moving. शॅडो लेंथनिंग एक असतो आणि शॅडो शॉर्टनिंग एक असतं. ओके, त्याच्या आधी क्वेश्चन नंबर 13 घ्या म्हणजे इझी पडेल. 13 घ्या. सॉरी, हा क्वेश्चन चेंज केला त्यांनी प्रिव्हियस क्वेश्चन पेक्षा. प्रिव्हियस इयर मध्ये असा वेगळा होता थोडासा. ओके, क्वेश्चन नंबर 13 घ्या. मॅन ऑफ हाईट 2 मीटर वॉक्स ऍट अ युनिफॉर्म स्पीड 6 किलोमीटर पर आवर. कन्सेप्ट इझी साठी 13 घ्या पहिल्यांदा, नंतर 14 सांगतो. लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय. Find the rate at which the length of shadow is increasing. Question number 13 घ्या पहिल्यांदा. क्वेश्चन नंबर 13 चा अर्थ समजून घेऊ, त्यानंतर तो 14 ला ऍप्लिकेबल आहे. 14 ला तो ऍप्लिकेबल आहे. The man of height 2 meter walks at uniform speed of 6 km per hour away from the lamp post of 6 meter high. Find the rate at which the length of the shadow is increasing. Length of the shadow is increasing. The man of height 2 meter. Lamp post आहे. Lamp post आहे. त्याच्या अगेन्स्ट वर्टिकल फॉर्म मध्ये एक मॅन स्टँड आहे, जिची हाईट 2 मीटर आहे. लॅम्प पोस्ट हाईट दिलेली आहे का? द मॅन ऑफ हाईट 2 मीटर वॉक्स युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय. लॅम्प पोस्ट 6 मीटर हाय आहे. लॅम्प पोस्ट 6 मीटर हाय. इथे लॅम्प आहे, इथे पर्सन आहे. ओके, आणि त्याची शॅडो, दिस इज द शॅडो. त्या पर्सनची इथं शॅडो. लॅम्प आहे, पर्सन आहे, त्याची शॅडो फॉर्म इथं आहे, राईट, जो की 2 मीटर हाय. 6 मीटर हाइट ऑफ द लॅम्प पोस्ट. Okay, as per the consideration, this is the shadow length. X म्हणजे काय? Shadow length. X म्हणजे shadow length. And pole पासून man's distance y. Pole पासून man's distance, person's distance y. Clear diagram? Diagram प्रत्येकाला क्लिअर का? एक लॅम्प पोस्ट आहे, पर्सन आहे 2 मीटर हाय, अगेन्स्ट द लॅम्प पोस्ट स्टँडिंग आहे, आणि वॉक्स अवे फ्रॉम द पोल आहे. वॉक्स अवे फ्रॉम द पोल या डायरेक्शनने जातोय, या डायरेक्शनने चाललाय. विथ रिस्पेक्ट टू पोल, विथ रिस्पेक्ट टू पोल. लक्ष द्या, शॅडो लेंथनिंग म्हणजे dx बाय dt काढायचा आहे. ही शॅडो लेंथनिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. मॅन वॉक्स अवे फ्रॉम द पोल, dy बाय dt. Man walks away from the pole. वाचा आता पहिल्यापासून. The man of height 2 meter walks at uniform speed of 6 km per hour away from the lamp post. Lamp post पासून त्याची स्पीड तुम्हाला दिली म्हणजे dy by dt is given. So let x be the shadow length. Shadow length. Okay. Y be the distance of pole to person. Pole to man. Okay. So how fast man walks away from the pole? Man walks away from the pole.
man walks away from the pole at the rate of, that is dy by dt equal to, and that is given, pole person walk away from the pole at the rate of 6 km per hour. 6 km per hour. 6 km per hour away from the last lamp post. बाकी तुम्हाला देताना दिले height of the lamp post दिलेले, person ची height दिली. At rate at which the length of shadow is increasing. Length of shadow increasing. Length of shadow increasing. Length of shadow increasing म्हणजेच dx by dt तो तुम्हाला काढायचा. That's it. dx by dt तुम्हाला काढायचा. dx by dt काढायचं. dx by dt तुम्हाला काढायचं. dx by dt काढायचं. येस टिगो मध्ये सेम आहे. येस येस फक्त इथं काय येतो, रेट मेजर कन्सेप्ट येतो. रेट मेजर कन्सेप्ट येतो अर्णव, त्याच्यामुळं dy by dt येतो आणि dx by dt हे फॉर्मेशन्स. ओके, लेंथनिंग ऑफ द शॅडो, ही शॅडो आहे, ही लेंथन किती स्पीडने होईल. मॅन वॉक्स अवे फ्रॉम द पोल ऍट 6 km per hour. 6 km per hour ने हा जर इथून वॉक डिस्टन्सने चालत राहिला तर याची शॅडो लेंथनिंग काय असेल, दॅट इज dx by dt विचारलंय ऍट दॅट टाइम, त्या पर्टिक्युलर टाइमसाठी. ओके, सो याच्यामध्ये सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल्स युटिलाइज केलं जातं. सिंपल आहे, या ठिकाणी x प्लस वाय हाईट 6 ला फॉलो करतो. x प्लस वाय हाईट 6 ला फॉलो करतो. याच्यामध्ये x प्लस वाय डिवायडेड बाय 6 इक्वल टू x डिवायडेड बाय 2. x डिवायडेड बाय 2 किती जणांना झेपलं ते सांगा फक्त. ट्रिगो आहे, ट्रिगोशी रिलेटेड ही टोटल लेंथ हाईटला 6 ला फॉलो करते, राईट. अँड इथली जी लेंथ आहे, लेंथ ऑफ शॅडो dx by dt काढायचं आपल्याला, पण ती कशाला फॉलो करतो, 2 मीटर हाईटला फॉलो करते. करेक्ट. मॅन वॉक्स अवे फ्रॉम द पोल आहे, म्हणजे तुम्हाला हा पार्ट x प्लस वाय कशाला डिवायडेड बाय 6 आणि हा x डिवायडेड बाय 2 सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल्स करून फॉर्मेशन घेतलं जातं. सो इथलं कॅल्क्युलेशन, हा 2 6 कॅन्सल, 3 x प्लस वाय इक्वल टू 3x. सो 3x minus x, किती झाला 2x minus y. 2x minus y equal to 0. हा x इकडे घ्या, 2x झाला minus y equal to 0. Now differentiate with respect to t. Differentiate with respect to t ने differentiate करा. So 2 times dx by dt minus dy by dt equal to 0. We know the value of dy by dt as the 6. So 2x dx by dt minus equal to 0. So dx by dt किती मग, dx by dt किती, dx by dt किती, नाही सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल्स. इथे x प्लस वाय ला हाईट 6 आहे आणि x ला 2 आहे. x प्लस वाय ला हाईट 6 आहे अँड x ला 2 आहे. दॅट्स इट. सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल्स, इथला एक ट्रायंगल कन्सिडर केला आणि हा एक ट्रायंगल कन्सिडर केला. सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल्स ने x प्लस वाय बाय 6 आणि x प्लस वाय बाय 6 आणि x बाय 2 सांगा किती मग, dx by dt equal to dx by dt equal to किती येईल, 3 युनिट किलोमीटर पर आवर. Unit is kilometer per hour. So the length of shadow in increasing at the rate of, काय हा dx म्हणजे काय, length of the shadow increasing at the rate of 3 km per length of shadow at the rate of 3 km per hour. कधी कधी तुम्हाला विचारतात टिप ऑफ शॅडो मूव्स ऍट द रेट ऑफ विचार. कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला टिप ऑफ शॅडो सुद्धा विचारतात. टिप ऑफ शॅडो मीन्स इथे, त्यावेळेस हे डिस्टन्स z कन्सिडर करा, z कन्सिडर करा. सो z इक्वल टू x प्लस वाय. टिप ऑफ शॅडो मूव्हिंग लिहून ठेवा. टिप ऑफ शॅडो मूव्स ऍट द रेट ऑफ, टिप ऑफ शॅडो मूव्स ऍट द रेट ऑफ, टिप ऑफ शॅडो
आता विथ रिस्पेक्ट टू पोल कन्सिडर करतात, विथ रिस्पेक्ट टू मॅन नाही, विथ रिस्पेक्ट टू पोल. सो टिप ऑफ शॅडो मूव्स ॲट द रेट ऑफ टिप ऑफ शॅडो मूव्स ॲट द रेट ऑफ म्हणजेच z इक्वल टू किती x प्लस वाय. टिप ऑफ शॅडो dz बाय dt. टिप ऑफ शॅडो मूव्स ॲट द रेट ऑफ dz बाय dt. सॉरी, तर हे रिलेशन घ्या, z इक्वल टू x प्लस वाय. सो dx बाय dt प्लस dy बाय dt हे कॉम्बिनेशन येतं टिप ऑफ शॅडो साठी. dx बाय dt किती आहे 3 आणि dy बाय dt किती आहे 6. सो 3 प्लस 6 किती येतो 9 किलोमीटर पर आवर. टिप ऑफ शॅडो मूव्स ॲट द रेट ऑफ जर विचारलं असेल तर dx बाय dt प्लस dy बाय dt हे कॉम्बिनेशन तयार होतं. dx बाय dt आणि dy बाय dt हे कॉम्बिनेशन तयार होतं. द टिप ऑफ द शॅडो फ्रॉम द लॅम्प पोस्ट असतं, लक्षात ठेवा. टिप ऑफ शॅडो इथून काउंट जर केले तर dy बाय dt आणि dx बाय dt चं कॉम्बिनेशन तयार होतं. dx बाय dt आणि dy बाय dt. क्लिअर का? दोन गोष्टी विचारू शकतात. लेंथनिंग ऑफ द शॅडो म्हटल्यानंतर dx बाय dt आणि टिप ऑफ द शॅडो म्हटल्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ बोथ. मॅन वॉक्स अवे फ्रॉम द पोल विथ रिस्पेक्ट टू पोल असतं, त्यामुळे dy बाय dt आणि dx बाय dt दॅट इज dz बाय dt. So length, the tip of the shadow moves at the rate of, लक्षात ठेवा हे मेजर आहे, इम्पॉर्टंट आहे मेजर. आणि हाच क्वेश्चन आता तुम्ही सॉल्व्ह करा. कुठला? त्याच्यानंतरचा एक्झॅक्ट थोडस रिव्हर्स आहे. 14 नंबरचा क्वेश्चन आता सॉल्व्ह करू शकता. थिंक करायचं याला आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. याला थिंक करून तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ओके, रिमेनिंग क्वेश्चन्स वी विल टेक इन द नेक्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चर मध्ये रिमेनिंग क्वेश्चन्स घेते. आज नरेंद्र कुमार सर असतील, बाकी कोणी येणार असेल तर तुम्हाला मेसेज टाकला जाईल. नरेंद्र कुमार सर असतील 11 ते 4 o'clock, 4 पर्यंत असतील सर. तुमचे डाऊट डिफिकल्टी क्लिअर करू शकतील. के मार्केट ब्रांचला करण उद्यापासून असतील. सिंहगड रोड ब्रांचला, सिंहगड ब्रांच रोड उद्यापासून. उद्या थर्सडे आणि फ्रायडे 2 दिवस असतील मॅथ्स. थर्सडे आणि फ्रायडे 2 दिवस, दोन्ही दिवस टीचर तिथे असतील. नरेंद्र कुमार सर पण असतील, फ्रायडेला मी पण असेल. सिंहगड रोड ब्रांच मॅथमॅटिक्स थर्सडे आणि फ्रायडे 12 to 4. 11 to 4 म्हटलं तरी चालेल. Okay, thank you.